जेव्हा या स्वतः 12 वर्षाच्या होत्या त्यांना मिसरीचं व्यसन लागलं. आई ओरडेल म्हणून लपून लपून मिसरी घ्यायचे. त्याच्यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्नामध्ये बाकीचं काही घेऊन जावं न जावो, पण मिसरीचं व्यसन प्रामाणिकपणे नवऱ्याच्या घरी घेऊन गेल्या. मुलगा ओरडेल म्हणून त्यांनी घराच्या काना कोपऱ्यामध्ये मिसरीचे पाकिटे लपवले की एक सापडलं तर दुसरं बॅकअप मध्ये माझ्याकडे आहे म्हणून. आणि अर्ध्या अर्ध्या तासांनी त्यांना मिसरी लागायची. जेवण एक वेळचं स्किप करायचं बिशपजी, पण मिसरी त्यांना लागायची. मग त्याच्यानंतर आपल्या चर्चबद्दल त्यांना कळलं. शेवटच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी बघितलं की खूप सारे लोक व्यसनमुक्तीतून बाहेर पडतात. त्यांच्यामध्ये पण ती तीव्र इच्छा झाली. त्यांनी देखील प्रार्थना केली की प्रभू मला व्यसनमुक्ती पाहिजे. आणि प्रभूने ती प्रार्थना ऐकलेली आहे. आज 1 वर्ष झालं मिसरी अजिबात घेत नाही. मी त्यांना विचारलं मिसरी घेता का? तर ते म्हणे नाही, आता बघितलं तरी मला डोक्यामध्ये मुंग्या येतात. पूर्णपणे सुटलेला आहे. दुसरी साक्ष बिशपजी, दुसरी साक्ष अशी आहे, आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. त्यांचं स्वतःचं घर नव्हतं. बिझनेस त्यांनी खूप प्रयत्न केले पण काही केला सफल काही होत नव्हते. शेवटी कसे बसे पैसे गोळा केले. वडापावची त्यांनी एक गाडी चालू केली, पण त्याच्यातून देखील काही सुद्धा पैसे मिळत नव्हते. शनिवारच्या प्रार्थनेत कुटुंब आलं. प्रार्थना केली की बिझनेसला तू प्रॉस्पर कर. ती वडापावची गाडी आज प्रमोट झालेली आहे. त्या वडापावच्या गाडीचं प्रमोशन झालंय. 2 कॅफेटेरिया आहेत पुण्यामध्ये त्यांचे मोठे मोठे, आळंदीमध्ये आणि विश्रांतवाडीमध्ये. स्वतःचं घर झालेलं आहे. एक रिक्षा आहे, एक 4 चाकी आहे आणि त्याच्यानंतर 4 टू व्हीलर्स आहे त्यांच्याकडे. योबाचे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत आज. हालेलुया. एक मिस्त्री काय सोडली, भरभराट घरात आली. हालेलुया. Thank you, Father. God bless you.